धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा ही सरकारसाठी मोठी नामुष्की होती। विरोधकांसाठी मात्र मुंडेंचा राजीनामा हे मोठे यश होतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी सरकारमधल्या इतर मंत्र्यांवर सुद्धा आरोप करायला सुरुवात केली आहे, त्यांना घेरायला सुरुवात केली आहे। आता तर या सरकारमधली दुसरी विकेट पुढच्या 6 महिन्यात जाईल असं भाकीतच सुप्रिया सुळे या करतायत। त्याचवेळी एकीकडे आपल्याच पक्षात असलेल्या धनंजय मुंडेंशी पहिल्यापासूनच आपला संघर्ष होता असा गौप्यस्फोट आता सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदाच केलाय। तर आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाईल असं संजय राऊत म्हणतात। खरंच सरकारमधले मंत्री अडचणीत आहेत का? या यादीत कुणाकुणाची नावं आहेत पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट। मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। महायुतीच्या सरकारमधली गेलेली ही पहिली विकेट। अवघ्या 82 दिवसात पहिला राजीनामा घेण्याची नामुष्की सरकारवर आली। बीडमधल्या संतोष देशमुख प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा संबंध आल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं। धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर जाण्याआधी शरद पवारांच्या मुशीतच घडले, मात्र त्याही वेळी आपला धनंजय मुंडेंशी संघर्ष होता असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदाच केलाय। जी व्यक्ती बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवते त्याच्यासोबत आपण काम करू शकत नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मी तुम्हाला सांगू, मला कधीतरी वाटतं बरं झालं पक्ष, कारण ते जर या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते, नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही हे आता मानतो आणि सगळ्या दुनियेला माहिती की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती। मी हे कधी काय बोललेले नाही, पण आज संघटनेत बसलोय म्हणतो, जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही। आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली। मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतो। धनंजय मुंडेंपाठोपाठ 6 महिन्यात दुसरी विकेट जाईल असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळेंनी केलाय। अरे पहिल्या बॉलमध्ये 100 दिवसाच्या आत एक विकेट घेतली आहे और अभी देखो हो रहा है। अजून विकेट काढून घ्यायची नाही आणि सॉफ्ट टार्गेटच्या मागे नाही लागायचं। खेलना है ना तो तगड़े से खेलो, छोटा चुनू मुन्नू को छोड़ दो, इसको कोर्ट शिकायला उगाच सगळ्यांना आपण माहिती की काही गोष्टी कोर्टात त्या होती। तर रामकृष्ण आली आपले काका चव्हाणांचे नाही पण आम्हाला पांडुरंग टीमच्या त्याची विकेट कोर्ट गेली, पण जे डबल डेंजर आले ना त्यांच्यात विकेट आपण त्याच्यात आपण गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसने विकेट काढणार म्हणजे काढणार। आज नाही 3 महिने मी तुम्हाला सांगते 6 महिन्यात आपली विकेट निघाली एक ॲडव्हान्स नोटीस। तुम्ही खूप खुश व्हाल कारण आधी भोट धरतो सगळीकडे बायकोला पुढे करतो, स्वतःकडे जातात। आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल। आता तुम्हाला कळलं का नाही मला माहिती नाही कोण आहे तो डरपोक। सगळीकडे बायकोला पुढे आणि बायकोच्या मागे लपून टाकत सगळं असं असं करून चालतं। आणि हिंमत तो डक्के जोड केला ना बायकोच्या मागे काय बायको एवढी कर्तृत्वाने मी सांगितलं हा बाबा कसा डरपोक निघाला सगळे लोक असतात। एकीकडे सुप्रिया सुळेंनी गौप्यस्फोट केलेला असतानाच राऊतांनीही हा विषय पुढे नेलाय। आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार अशी भविष्यवाणी राऊतांनी केली आहे। राऊतांच्या निशाण्यावर आहेत पणन मंत्री जयकुमार रावल। नाव लक्षात ठेवा, जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत। माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली असे मंत्री सरकारमध्ये आहेत। असे हे एक नाहीत रावल, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत। त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं, बिघडवलेलं आहे। अशा मंत्र्यांचे बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे।
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची 26 एकर जमीन हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पण जयकुमार रावल अथवा त्यांच्या आजूबाजूला राहणारे आवल सावल एकाची हिंमत नाही ते खोलले सांगायचे. आता असे मंत्री जर असतील ते आपल्या पदावर राहून सरकारच्या तिजोरीमधलं पैसे लुटत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेची तिजोरी कशी सुरक्षित राहू शकेल. नितेश राणेंनी मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे अंदाज साफ फेटाळून लावलेत. काळजी नको, हे महाविकास आघाडीचं नव्हे तर महायुतीचं सक्षम सरकार आहे असं राणेंचं म्हणणं आहे. आव्हानच केलंय, काय सुचवायचंय नक्की? नाही, शेवटी आज हिंदू समाजाची भावना हीच आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याची जी काही कबर आहे ती आठवण आम्हाला नकोच आहे. ही हिंदू समाजाची भावना आहे. प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे की बाबा ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं, त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे. काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे. आम्हाला अशी कुठलीच चिन्ह नको. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापाठोपाठ महायुतीतल्या इतर मंत्र्यांवरही विविध आरोप होत आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणुकीच्या एका प्रकरणात 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. कोकाटेंनी शिक्षेला स्थगिती मिळवली असली तरीही विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईचा शिवारातली 26 एकर जमीन हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रावल कुटुंबानं ही जमीन परत करावी असे आदेश धुळे जिल्हा न्यायालयानं दिल्याचा दावा करण्यात येतोय. तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. तर या प्रकरणी कोर्टानं आपली निर्दोष मुक्तता केल्याचा गोरेंचा दावा आहे. मंत्रीच काय तर मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी सुद्धा स्वच्छ चारित्र्याचे असावेत, भ्रष्टाचारी नसावेत, फिक्सर्स नसावेत म्हणून मुख्यमंत्री फडणवीस आग्रही आहेत. फडणवीसांनी योग्य फिल्डिंग लावत भ्रष्टाचारी पीए आणि ओएसडींची नेमणूक थांबवली होती. पण आता मंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधक मंत्र्यांच्या विकेटसाठी फिल्डिंग लावत आहेत. अशावेळी सरकार स्वतःची स्वच्छ प्रतिमा कशी जपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.